घर बैठे तो लाचार कहलाएंगे, लड़कर हारे तो मिसाल बन जाएंगे. अशा पद्धतीनं आम्ही सर्वजण लढलो. मी सुरुवातीपासून आपल्याला सगळ्यांना सांगत आलेलं आहे की लोकशाही मार्गाने सर्व इलेक्शन झाल्या पाहिजेत. माझ्या पक्षाचे अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या आदेशान्वये मी पुरोगामी विचार या जिल्ह्यामध्ये टिकला पाहिजे आणि तो टिकवण्याच्या दृष्टिकोनातून हे इलेक्शन लढलो. मला या ठिकाणी हिणवलं गेलं. 16 मतं आहेत त्यांच्याकडे फक्त, तर मी त्याच्यावरती 100 मतं अजून ॲड केलेली आहेत. 2 आकडेसुद्धा पार करणार नाहीत असं मला हिणवलं गेलं. वसंत नानांना या ठिकाणी 3 आकडे अंकात नेण्यात आणि यशस्वी झालेलं आहे. पुरोगामी विचार टिकवण्याच्या दृष्टिकोनातून यशस्वी झालेला आहे. आता इलेक्शन संपलेले आहेत. सगळ्यांनी मिळून या जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आम्ही काम करू. आणि जिथं जिथं पुरोगामी विचाराला तडा जातोय, जिथं जिथं काही चुका होते तिथं ठामपणाने आम्ही सर्वसामान्य जनतेसाठी रस्त्यावर उतरण्यासाठी कायम कटिबद्ध राहू. अदृश्य शक्ती काम करेल आणि त्याच्यावर या शब्दावर बरीच चर्चा झाली. नेमकं काय झालं? तुमचे कॅल्क्युलेशन बरोबर ठरले आणि किंवा कमी पडले, काय झालं असं वाटतं? माझी 16च मतं होती ना. अदृश्य शक्तीने काम केलेलं आहे आणि अदृश्य शक्तीनं काम करत असताना एक तुम्ही सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की या जिल्ह्यातल्या मतदारांना, या स्थानिक स्वराज्य संस्थेतल्या मतदारांना याच्यापूर्वी व्हॅल्यू दिली गेली का? त्यांना विचारपूस वसंत नानांमुळं झाली, त्यांना मान सन्मान वसंत नानांमुळं झाला, त्यांच्यावरती किती प्रचंड प्रमाणावरती दबाव आणला गेला आणि सगळ्यात शेवटी लक्ष्मी दर्शनसुद्धा वसंत नानांमुळं झालेलं आहे या सगळ्यांना. आणि आमचा जो उद्देश होता, जे आम्हाला मतं पडलेली आहेत ती कट्टर पुरोगामी मतं आहेत. बाकीची दहशती खाली गेली नसती तर हा निकाल अजून वेगळा दिसला असता. कशा प्रकारची दहशत? मला विचारण्यापेक्षा प्रत्येक मतदाराला जर विचारलं तर ते तुम्हाला मनमोकळेपणाने बोलतील. आणि या जिल्ह्याला सगळ्या माहिती आहे काय झालेलं आहे. काही चष्मा वापरण्यावरनं असे बरेच तिथं काही हे झाले, खूप प्रकार झालेले. म्हणजे मतदान काय करताय हे त्याचं प्रूफ दाखवण्याचा काही प्रकार झाला अशी चर्चा आहे. लोकशाही मार्गाने इलेक्शन झालेलंच नाही. लोकशाही मार्गाने इलेक्शन झालं असतं तर वेगळा निकाल असता. परंतु आता निकाल झालेला आहे, त्याच्यावर चर्चा करत बसण्यात अर्थ नाही. आता ते सत्ताधारी पक्षात आहेत, त्यांनी सत्तेच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास करावा. जिथं जिथं त्यांच्या उणीवा निघतील तिथं तिथं आम्ही विरोधी पक्ष म्हणून ठामपणाने या जिल्ह्यातल्या जनतेच्या मागे उभं राहू. अदृश्य शक्ती जिल्ह्यातून आता कायमची अदृश्य होईल. अदृश्य शक्ती कधी नाहीशी होत नाही, ती अदृश्यच असते. आणि त्याला सायंटिफिकल अदृश्य शक्ती घ्या किंवा आध्यात्मिक अदृश्य शक्ती घ्या, कुठल्याही अदृश्य शक्तीला एक ताकद आहे. ती वेळेस आपली ताकद दाखवून देते. 500 पारचा महाविकास आघाडीची 78 मतं होती आणि प्रतिशत 118 पडले. म्हणजे महायुतीची मतं महाविकास आघाडी फुटली. हा का, मतं फुटली काय यांच्यापेक्षा पुरोगामी विचाराला साथ दिलेली ती मतं आहेत वसंत नानांना पडलेली. राजेंद्र राऊत निवडून आल्यावर म्हटले की खरं तर डाळातला उमेदवार मोहिते पाटलांनी द्यायला पाहिजे होता, वसंत नानाला उगाच केले. विरोधी पक्षातली लोकांचं असं आहे की ते वातावरणानुसार बोलतात. घरातला उमेदवार उभा केला असता तरी सगळे म्हणले असते यांना दुसऱ्याला पदच देत नाही, त्यांच्याकडे माणसंच नाही, फक्त घरातच पाहिजेत सगळी. आता सर्वसामान्य ज्यांना प्रदीर्घ असा अनुभव जिल्हा परिषदेचा, पंचायत समितीचा, मार्केट कमिटीचा, साखर कारखान्याचा, सहकाराचा अनुभव असलेला माणूस, जर जिल्ह्यात एकामेकाशी संपन्न आहे असा माणूस दिला तर हे म्हणतात घरातला दिला. ठीक आहे, किरकोळ गोष्टी आहेत, काय तर कारण पाहिजे. निवडणूक ही कायम मोहिते पाटील केंद्रितच राहते, त्यांना दुसऱ्या विषयावर बोलताच येत नाही. बघेल तेव्हा आमच्यावरच बोलायचं. जिल्ह्यासाठी काय करणार ह्याच्यावर कोण काय बोलत नाही. कालपर्यंत मी घालायचं नाही का गॉगल? सर्वसामान्य माणसं घालतात गॉगल. उन्हात चालत असताना गॉगल घालायचं का नाही? मी घरात गॉगल घालून बसलो तर गोष्ट वेगळी आहे.
भर उन्हात 1-12 वाजता जर मी एखाद्या बूथवर व्हिजिट करत असेल, गाडीत बसताना उतरताना, तर घालू नाही काय, सर्वसामान्य माणसं सुद्धा गॉगल घालतील. आता आमदार जानकरांना राष्ट्रवादी सांभाळून घेणार का परत? आमदार मी जानकर मागेच सांगितलेलं आहे, या जिल्ह्यातील जे काही पक्षाचे पदाधिकारी असतील या बाबतीतले सर्वस्वी निर्णय आदरणीय पवारसाहेब त्या ठिकाणी घेतील. काल राजाभाऊ आणि पालकमंत्री म्हणाले की आता विधान परिषद निवडणूक झाली, आता DCC बँकेची निवडणूक आहे, त्यामध्ये आणखी त्यांनी यावं मैदानामध्ये आम्ही आहे असं आव्हान दिलंय. हो, लागू दे की त्यावेळेस बघू त्या गोष्टी. कारण या जिल्ह्याला साकारायची वेगळी चळवळ आहे, ती वेगळ्या माध्यमातून लढली जाते. ज्या त्यावेळेस त्या गोष्टी बघू. DCC बँकेवरनंच विषय की DCC बँकेवरनं बरेच आरोप प्रत्यारोप झाले. राऊत त्यावेळेस म्हणले होते की इलेक्शन होऊ दे, मी मांडतो DCC बँकेमध्ये नक्की काय झालंय. त्यांना सगळ्या गोष्टी मांडायची मोकळी काय आज नाही, अनेक वर्षापासून ते विरोधी पक्षात होते, आम्ही सत्तेत होतो, त्यावेळेसपासून ते मांडतायत. आज ते सत्तेत आहेत, आम्ही विरोधी पक्षात आहे. त्यांना सर्वस्वी अधिकार आहेत सगळे मांडायचे, काय हरकत नाही त्यांनी सगळ्या गोष्टी मांडायला. सोपल आणि तुमच्याकडे मोठी थकबाकी आहे 600-500 कोटी, ती त्यांनी भरावी, मग बँक चांगली चालेल सुरळीत चालेल असं नाही त्यांचं. बँक कधीपर्यंत कशा चाललेल्या आहेत हे जिल्ह्यातल्या जनतेला माहिती आहे. सगळ्यात मोठी कर्जमाफी कोणाच्या काळात झाली हे जिल्ह्याला माहिती आहे. सगळ्यात जास्त ठेवी कोणाच्या काळात झाल्या हे जिल्ह्याला माहिती आहे. आणि कोणामुळे कोणाला काय त्रास झालेले हे सुद्धा जिल्ह्याला माहिती आहे. आणि निश्चितच जे काय ते आकडेवारी सांगतायत या सगळ्या न्यायप्रविष्ट बाबी जे कोर्टाचे निकाल असतील ते सगळ्यांना बंधनकारक असतील आणि त्याला आम्ही बंधनकारक असू. ते म्हणत होते मोहिते पाटलांचा करिश्मा आता काय राहिलेला नाहीये, जिल्ह्याचे नेतृत्व का म्हणताय असं त्यांचा प्रश्न होता. आता काय मेसेज जातोय? जनता ठरवल ना कोणाचा करिश्मा ठेवायचा आहे नाही ठेवायचा आहे. मागाशी सांगितल्याप्रमाणे की किती दबाव केले, किती काय केले, मतदारांना जाऊन विचारा एकदा तुम्ही सगळं काय काय घटना घडलेल्या आहेत, कशा पद्धतीनं घडलेल्या आहेत. तुम्ही समाधानी पूर्ण हे जे काय मी पूर्ण समाधानी आहे. हां. माझ्यावर जो विश्वास टाकला होता मतदारांनी, या जिल्ह्यातल्या जनतेने मला निवडून दिले, त्यांचा जो विचार आहे तो विचार टिकवण्यात मी यशस्वी झालो. मी खरोखर समाधानी आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे काही लोकचं म्हणणं असं होतं की हे धैर्यशील मोहिते पाटलांनी टाळायला पाहिजे होतं, बिनविरोध करायला पाहिजे होती, मात्र तसं झालं नाही. त्यांना किती आकडा येतोय त्याच्यावर पुढचं गोष्टी घडामोडी होतील असं त्यांची चर्चा होती. काय वाटतं तुम्हाला? कोणालाही काही आरोप करायला, काही बडबडायला काय अर्थ नाही. मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो, माझ्या नेत्यांचा आदेश होता, त्या पद्धतीने मी इलेक्शन लावली. बिनविरोध करायची असेल तर वरिष्ठ पातळीवर चर्चा व्हायला पाहिजे होती, पवारसाहेब फडणवीस साहेबांची चर्चा व्हायला पाहिजे होती, किंवा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्षांची चर्चा व्हायला पाहिजे. आमच्याबरोबर चर्चाला जर स्थानिक लोकांना दुखत असेल, इथले जे कोण पालकमंत्री आहेत त्यांना आमच्याबरोबर चर्चा करायला दुखत असेल, किंवा वाटत नसेल बाबा आमच्यावर चर्चा करावी, प्रदेश लेवलला त्यांनी चर्चा करायची होती. कुठंतरी आम्हाला सगळ्यांना बोलवून घेऊन विचारविनिमय झाला असता, आम्ही काही विकासाचे प्रश्न मांडले असते. काँग्रेसच्या उमेदवाराने अर्ज भरला त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की एकेकोर पालकमंत्र्यांच्या विरोधात आम्ही त्यांच्या वृत्तीच्या विरोधात निवडणूक लढवतो. त्या ठिकाणी दुसरं कुणी असतं तर काय चित्र आहे? कोण काय म्हणतंय विद्यमान पालकमंत्र्यांबद्दल याच्यावर मला काही जायचं नाही. परंतु तुम्ही जो प्रश्न मला विचारला की त्यांच्या जागी दुसरं कोण असतं, मला जे काय राजकीय अनुभव आहेत आणि विद्यमान सरकारमधले जे काही मंत्री महोदय आहेत, ह्याच्यापूर्वी मी खासदार म्हणून आणि DPDCचा सदस्य म्हणून काम करत असताना मला विशेषतः चंद्रकांत दादांचा अनुभव आलेला आहे. चंद्रकांत दादा जर या ठिकाणी असतील तर निश्चितच हे इलेक्शन वैचारिकदृष्ट्या सगळ्यांना घेऊन, सर्वपक्षीय लोकांना घेऊन कधीच बिनविरोध झाली असते. 3 आमदार जानकर म्हणतायत की माझ्या मुलाची उमेदवारी होती, वसंतनाना पण म्हणत होती की माझी उमेदवारी होती. शेवटच्या क्षणाला तुम्हाला असं काय कळालं की तुम्ही वसंतनानाची उमेदवारी ठेवायला सांगितलं? मी ठेवली नाही. पहिल्या दिवसापासून तुम्हाला सांगतोय, मी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना, सुप्रियाताई यांना विचारलं, प्रदेशाध्यक्षांना विचारलं, आणि मग त्यांनी सांगितले की बिनविरोध स्वतः कामाने असं जर केलं तुम्ही तर चुकीचा मेसेज जाईल. इलेक्शन हारवू नाही तर जिंकू, तुम्ही लढा दिला पाहिजे, आणि मी त्या पद्धतीने केलेला आहे. कारण काय यात मानाचा माझा कोणताही कारभार नाही.
सुरुवातीपासून जे काय होतं की तुमच्यामुळं निवडणूक लागते हे पूर्णपणे म्हणजे मी किती महत्वाचा आहे विचार करा, सगळं फिरून फिरून माझ्या भोवती येते, माझ्या भोवतीच सगळेजण मोहिते पाटील करते. म्हणजे एकीकडे आम्ही म्हणतोय आदर्श झालेत म्हणते तर आम्हाला परत आम्हीच लागतोय, त्याशिवाय यांची दुकानदारी पण चालत नाही. काय करायचं आता.